14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर समाजातली लग्न ही बौद्ध पद्धतीनेच लागतात, पण बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा नसल्यामुळे हे लग्न हिंदू मॅरेज ऍक्ट नुसारच ग्राह्य धरलं जातं। अनेकदा आंतरजातीय लग्नाचे वाद हे कोर्टात गेले तेव्हा या विवाहांना कोर्टानं बेकायदेशीर ठरवलेलं होतं। या सगळ्या प्रकारामुळे अखेर स्वतंत्र कायद्याची मागणी पुढे आली आहे। पहिल्यांदा जे लग्न झाले त्या लग्नामध्ये कोणत्याही पद्धतीची त्याच्यामध्ये सप्तपदीकर नव्हती, म्हणून कोर्टाने शकुंतला केसमध्ये ही केस इनव्हॅलिड केली की हे लग्न गैरकानूनी आहे म्हटलं। म्हणून आम्हाला हे बुद्धिस्ट मॅरेज ऍक्ट पाहिजे इकडे, म्हणजे नवीन पद्धती काय आहे बुद्ध धर्मामध्ये ती पाहिजे होती। धर्मांतरानंतर नवबौद्धांना हिंदू कायदा लावू नये अशी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती असं जाणकारांचं म्हणणं आहे। ज्या बौद्ध परंपरा होत्या त्या परंपरांना रुजवणं आवश्यक आहे, म्हणून आपल्याला जसे वेगवेगळे बुद्ध धर्माचे विधी आहेत त्याप्रमाणे बौद्ध धर्मातील जे उपासक उपासिका आहेत त्यांचं लग्न बुद्ध पद्धतीनं झालं पाहिजे। आघाडी सरकारच्या काळात बौद्ध विवाह कायदा तयार करण्याच्या हालचाली झाल्या होत्या, पण कायद्याचा मसुदा अजूनही धूळ खात पडलेला आहे। राज्याच्या पॉप्युलेशनच्या लोकसंख्येच्या 13.5% ही लोकसंख्या या ठिकाणी मोडते। तर या राज्यांनी जर या ठिकाणी पुढाकार घेतला तर निश्चितपणे सेक्शन 25 अंतर्गत आर्टिकल 25 अंतर्गत आपल्या भारतीय संविधानाच्या निश्चितपणे हा कायदा या ठिकाणी आणता येतो। मात्र बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा असावा का यावरच नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत। बुद्ध धर्मामध्ये कुठल्याही ग्रंथामध्ये कुठल्याही विधीबद्दल, खास करून भिक्षू बनणं भिक्षुणी बनणं हे जे विधी आहेत त्यांना धार्मिक विधी म्हटलं आहे आणि त्यांची संहिता दिलेली आहे, परंतु व्यवहारामध्ये ग्रस्त जीवन जगत असताना माणसाला जे जे काही समारंभ करावे लागतात त्यापैकी कुठल्याही समारंभाची कोणतीही माहिती धर्मग्रंथामध्ये नाही। इतिहासाला कुठल्याही बुद्धिस्ट संघटनेची मागणी नाही आहे याच्यामध्ये। काँग्रेस पक्षामधले असणारे काही माणसं मागणी करत होते मध्यंतरी, आणि तेही माझ्या अंदाजानं एका प्रेरित हेतूने। शिखांसाठी स्वतंत्र विवाह कायदा आहे, तर मग तो न्याय बौद्धांना का लागू नाही असा युक्तिवाद आंबेडकरी अनुयायी करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर।